पर्यंत होतो? कोणत्या प्रकरणापर्यंत होतो? तिसरं प्रकरण होतं बहुतेक. तिसरं झालं होतं की चालू करायचं होतं, कसं काय? नाही, अर्ध झालं होतं. पूर्ण हे वगैरे नाही का आपलं मुलं संख्यांचे क्रमवाचक वगैरे सगळं हे झालं होतं. क्रमवाचक घेतले होते, बरोबर आहे. हा. त्याचा अभ्यास केला मी, होमवर्क मध्ये करायला सांगितलं होतं तुम्हाला. अभ्यास आठवतं मला. त्या संख्या दिल्यात पहा, पहिल्या प्रश्नामध्ये संख्या दिल्या आहेत आणि त्याला पूर्ण प्रत्यय म्हणजे संख्यावाचक कसं लिहायचं ते दिलंय, त्याच्यामध्ये विचारलाय. तर ते आपल्याला मागे बघून सुद्धा पाहता येतात, वाचून लिहिता येतात. हो हो. पंचमहा, पंचमहा, नवमहा, है ना, असं जे आहे त्याच्यात मागे ते उत्तर एकदा वाचून घ्यायचे पूर्ण दिलेले शब्द आणि मग हे न पाहता भरण्याचा प्रयत्न करायचा. केलाय का कोणी? मी फक्त म्हणजे तोंडी केलं, असं लिहून नाही घेतलेलं आहे, पण बर. तोंडी असं म्हणून घेतलेलं, म्हणजे सोडवलं, तोंडी सोडवलं असं म्हणायचं. हा, ठीक ठीक ठीक. शक्यतो म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण परीक्षेत आपल्याला लिहायचं आहे. हो, ते धडा झाल्यानंतर लिहिते म्हटलं तर. आपल्याला तोंडी म्हणणं आणि लिहिण्यामध्ये काय ऱ्हस्व दीर्घामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे त्या आणि ऱ्हस्व दीर्घाची चूक झाली की मार्क गेला परीक्षेमध्ये, हे लक्षात ठेवा. समजलं का? त्यामुळे लिहून पाहणे हा सगळ्यात महत्वाचा हे आहे याच्यामध्ये पर्याय. ठीक आहे, पहा आता 60 पानावर पहिला प्रश्न पहा. प्रथमे दिने उद्घाटन कार्यक्रम आसीत. त्याच्या आधी त्याचा काय दिलाय ते वाचून घ्या सगळे. पहा, कोष्टकात दिलेल्या संख्यांच्या क्रमवाचक रूपांनी म्हणजेच पूर्ण प्रत्ययांतांनी रिकाम्या जागा भरा. कशा भरा? विशेषांच्या लिंगानुसार वचन आणि विभक्तीनुसार पूर्ण प्रत्ययांताचे लिंग, वचन आणि विभक्ती होते, हा अंश लक्षात घ्या. म्हणजे आता जिथे जिथे हे आहे काय म्हटलं, विशेषण विशेष भाव आहे, त्या ठिकाणी विशेषाचं जे लिंग, वचन, विभक्ती आहे ती नीट पाहायची. त्याप्रमाणे त्या पूर्ण प्रत्ययाची म्हणजे त्या संख्यावाचक शब्दाची ती विभक्ती, की ते लिंग आणि ते वचन आपल्याला तिथे योजायचं आहे. कळलं का? हो. हा, आता इथे त्यांनी कंसामध्ये 1 दिलेला आहे आणि त्यांनी लिहिलाय प्रथमे. कारण काय? प्रथमे दिने, दिने म्हणजे सप्तमी मध्ये आहे, म्हणून त्यांनी प्रथमे सुद्धा सप्तमी मध्ये घेतलाय. कारण कोणता दिवस ते त्याचं दिवसाचं विशेषण आहे की पहिला दिवस आहे ना, म्हणून ते दोन्ही सप्तमी मध्ये आलाय. सप्तमी एकवचन. कळलं का? हो. हा, मग आता त्याच्या पुढचं बघा. वृद्ध, वृद्ध. हा, पुढचं वाचा ना, वाचन. वृद्ध रिकामी जागा पुत्रेण सह वसती. दोन लिहिलेला द्वे आहे ना. हा, मग आता पुत्रेण सह, पुत्रेण का बरं आलाय? तृतीया. तृतीया कशामुळे तृतीया आहे? सहयोगे तृतीया, बरोबर, म्हणून तिथे पुत्रेण आलाय. मग आता इथे तुम्हाला हे असं हा प्रश्न घरी करता येईल का? प्रयत्न कराल का? द्वे येईल का? म्हणजे तृतीया, द्विच तृतीया, द्वे होईल ना? द्वे पुत्रेण सह. मी तुम्हाला गणावर ते सगळे पाठवलेले आहेत. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच, नवम पर्यंत तुम्हाला मी सगळे शब्द कसे चालतात ते गणावर पाठवलाय. त्याचा अभ्यास करून ते वाचून मग लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी कशाला घरी करा म्हणते की तुम्ही घरी जर करण्यासाठी तुम्हाला दिलं तर तुम्ही ते वाचाल. विभक्ती कोणत्या शब्दाची कोणती विभक्ती कशी होते ह्याचं तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थ समजेल. आणि काय पाठवलं? त्याप्रमाणे तुम्ही काय पाठवलं म्हटलं? एक शब्द कसे चालतात, एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी, पंच, षट, हे कसे चालतात त्याची सगळे विभक्तीचे रूप तुम्हाला मी गणावर पाठवलेले आहेत. नसतील तुम्हाला मिळाले तर ज्यांनी मागून जॉईन केलं असेल त्यांना माहीत नसेल तर मी पुन्हा ते पाठवीन. तर ते वाचायचं आणि त्याच्यानुसार विभक्ती कोणती विभक्ती आपल्याला पाहिजे ती त्यातून घेऊन त्याला बरोबर लिहायचं. म्हणजे तुम्हाला ते वाचण्याने ते सरावही होईल आणि तुम्हाला ते समजेलही. ठीक आहे कोणीतरी का? ग्रुपवर टाकून दिलं तरी होऊन जाईल, म्हणजे मी लिहून घेईन. ज्यांना मिळालंय त्यांनी ग्रुपवर टाकून द्या. तसंही केलं तरी हरकत नाही. नाही टाकलं तर हे कोणत्या पानावरचं म्हणता तुम्ही?
मी हे 60 पानावरचा पहिला प्रश्न. ग्रुपवर नाही टाकता येत. ग्रुपवर नाही टाकता येत. नाही का? बर, मी पाहते, प्रयत्न करीन, टाकीन मी. हो. क्लास तुम्ही आता संपला. शेवटचा मेसेज टाकला होता, उपसर्गचं टाकलं होतं, तर हा. उपसर्ग नंतर मेसेज नाही येत आहे कुठलाही. मी हो हो, मला पण नाही. उपसर्गाच्या आधीच ते टाकलेलं आहे असं मला वाटतं. बरं, कदाचित मी ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं असेल, तसंही झालं असेल. म्हणजे याच्यावर नसेल टाकलं, तसं होऊ शकतं. तर मी टाकीन, होते आजचा क्लास संपल्यानंतर मी पुन्हा टाकीन. होत नाही. हो. हा, मग आता याच्याच सारखा दुसऱ्यासारखा तिसरा पण प्रश्न आहे. पहा, विशेषाच्या लिंग वचन विभक्तीनुसार चितचन वापरून तुम्हाला ते काय करायचे, किम शब्दाला लावून ते वापरायचे. पण आता किम शब्दाची सुद्धा सगळ्या विभक्ती आपल्याला माहित पाहिजे, आहे ना. त्या पेज नंबर विभक्ती किती आहे? 60 नंबरवरचं पेज आहे, पेज नंबर 60 आहे, आणि त्याच्यावरचा तिसरा प्रश्न. आलं का लक्षात? हो. हा, हो हो. आपण किचन वा कसे लावायचे ते शिकलो, पण किम ह्या शब्दाची विभक्ती कोणती घ्यायची? ही विभक्ती इथे विशेषाची दिली असेल त्याची. पहा, उदाहरण दिलाय, केनचित बालकेन. आता बालकेन म्हणजे कोणती विभक्ती आहे? तृतीय. हो, तृतीय. हा, तृतीय. आणि किम आणि पुल्लिंग आहे. मग हो. पुल्लिंग किम शब्दाची तृतीय काय होते? हो, काय पुल्लिंग? हा, तृतीय विभक्ती, पुल्लिंग एकवचन. हा, किम शब्द तृतीय. पुल्लिंगात कसा चालतो, कोणाला सांगतो म्हणता केन येईल? केन 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 केन. केन नाही केन म्हणायचं, केन. केन केन. हो, हा, केन. नचा उच्चार पूर्ण आला पाहिजे. हा, हो, केन. केन. मग केनचित आहे ना, केनचित, त्याला चित जोडायचं. केनचित बालकेन, आहे ना. तसं आता ह्याच्यामध्ये कोणती विभक्ती आहे दिलेल्या म्हणजे शब्दाची ती पाहायची. ती विभक्ती किम शब्दाची वापरून त्याला त्याचं विशेषण लिहायचं, चितचन प्रत्यय वापरून. येईल ना? आता जसं हे चषक किम शब्द. चषक केशू आहे. चषक म्हणजे पुल्लिंगी आहे ना, आणि हा, सप्तमी आहे, हे सप्तमी बहुवचन आहे. तर बरोबर. मग किम शब्द म्हणजे आता किम नाही राहणार, कह शब्द राहील ना. चषक म्हणजे पुल्लिंग असले. किम शब्द किमच आहे, पण हा, त्याचं पुल्लिंगामध्ये केशू राहील ना. हा, तर पुल्लिंगी पाहिजे ना, पाहू ना आपण की पुल्लिंगी हा, म्हणजे कहच ना. कहचं पुल्लिंगी सप्तमी बहुवचन. केशू केशू. केशू हा. म्हणजे केशुचित चषकेशु, हा. है ना, हा. हा. केशुचित चषकेशु. अगदी बरोबर. सगळ्यांना जमेल? प्रयत्न करता का? हो. नाही नाही, कसं तिथं काय काय शब्द आला तो? केश. हो, इथे हे पहा, हे लक्षात घ्या, याच्या आधी आपण हे केलेलं आहे, है ना. किम किम शब्दाच्या सगळ्या विभक्ती, है ना, पुल्लिंगामध्ये वेगळ्या असतात, स्त्रीलिंगात वेगळ्या असतात, आणि नपुंसकलिंगात नपुंसकलिंग. वेगळ्या असतात. नगरे. नपुंसकलिंगामध्ये प्रथमा द्वितीय सारखी असते आणि वेगळी असते. बाकी तृतीय पासून सप्तमी पर्यंत सगळे पुल्लिंगाप्रमाणेच असतात, हे आपल्याला माहित आहे. आता आता जसं हे नगरेभ्य आहे, हा, नगरेभ्य म्हणजे हा बहुवचन, आणि नगरह नगरह ना, नगरह असलेली म्हणजे नगरम पुल्लिंगी. नगर नगरम नगरम नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगिक आहे ना. जसं ज्ञान ज्ञाने ज्ञानानी, ज्ञान ज्ञाने ज्ञानानी करतो. हा, आणि मग ज्ञानाय ज्ञानाय ज्ञानेभ्य ज्ञानेभ्य आणि ज्ञाने हे. तर ज्ञानेभ्य म्हणजे हा आपल्याला तृतीय. किम किम द्वितीय. शब्दाची किम किम शब्दाची पाहिजे. घ्यायची आहे. किम पाहिजे ना आपल्याला. हा, द्वितीय राहील ना हे, सॉरी, द्वितीय आणि द्विवचनम, द्वितीय द्विवचनम. हे पहा स्वाती भगिनी, हा. पहिले तुम्ही स्पष्ट हे करा की नगरेभ्या म्हणजे हे नगर शब्दाची कोणती विभक्ती आणि कोणतं वचन आहे. हा, तेच तर. नगरेभ्य आता म्हणजे हे नगरम जे नपुंसकलिंगी आहे, तर बहुवचनम बहुवचनम तृतीय द्वितीय नगरे नाही, द्वितीय तृतीया नसेल ती. नाही, चतुर्थी द्वितीय तृतीय नाही, द्वितीय पंचमी. चतुर्थी बहुवचन. चतुर्थी आहे का? चतुर्थी बहुवचन. पंचमी पण असेल का? हा? चतुर्थी बहुवचन. हा. केभ्य केभ्यः 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 चित, केभ्यश्चित असं होईल. मग ते केभ्य हा. आणि हा. त्याला
लावलं तर केभ्यश्चित. हा. नगरे, हा. निश्चित. कारण निसर्गाचा श होतो ना, मग केभ्यश्चित हा. नगरेषु नगरेभ्यः असं होईल. हा, श्रीकांतजी समजलंय का तुम्हाला? हो, मी जरा गोंधळलो कारण हे भ्य भ्य जे आहे ना 2-3 ठिकाणी येतं ना. हो, येतं बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता ते कसं आता बघा, डोळ्यासमोर आपल्या कोणता शब्द वापरायचा आहे त्याच्या सगळ्या विभक्ती आपल्या डोळ्यासमोर असल्या म्हणजे काय होतं, ते ते पटकन आपल्याला आठवतं. हा चतुर्थी आणि पंचमी, चतुर्थी हा, आणि पंचमीला भ्य भ्य येतं. हो बरोबर. ओके. हा, आता हे कसं ठरवलं मग? चतुर्थी नगरे म्हणून ठरवलं का? नगरे भ्य? नगरेभ्यः, नगरम ह्या नपुंसकलिंगी शब्द आहे. त्याची चतुर्थी कोणासारखी? देवासारखीच येते. देवेन बरं. देवाय देवाभ्याम देवेभ्यः. एक शंका, नगरे भ्यचं पंचमी विभक्ती काय येईल? जर तुम्हाला देव शब्दामध्ये किंवा वनम शब्दामध्ये पंचमी आणि चतुर्थी आणि पंचमी बहुवचन सारखं आहे हे कळत आहे की नाही, मग त्याच्याच सारखा किम शब्द पुल्लिंगात चालवला तर त्याची चतुर्थी आणि पंचमी सारखीच येईल की नाही? हो हो. केभ्यास येईल की नाही? मग तुम्ही त्याला चतुर्थी म्हणा, चतुर्थी म्हणा की पंचमी म्हणा, इथे फरक पडणार नाही. हो, कारण धन्यवाद. आता इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, विशेषाला लिंग वचन बघून विशेषण आपल्याला लिहायचं आहे. हा फरक केव्हा पडेल? जेव्हा आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. कारण दिलेलं जर वाक्य वाचलं तर त्याचा अर्थ लावायचा असेल तर आपल्याला तो अर्थ कसा लागेल? जेव्हा ती विभक्तीचा अर्थ आपल्याला कळेल तेव्हा. मग तिथे अर्थ पंचमीचा लागतो की चतुर्थीचा लागतो त्या वाक्यामध्ये, हे आपल्याला बघावं लागेल आहे ना. इथे ते बघायची गरज आहे का? इथे चतुर्थी म्हटलं तरी चालेल, पंचमी म्हटलं तरी चालेल. कळलं? खूप धन्यवाद. खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद. अरे असं नाही, चल. आता मग हा प्रश्न सोडवाल का सगळेजण घरी? हो करू. हो, मग पुढे हे पहा, आपल्याला आता घाई करायची आहे म्हणून पुढे जायचं आहे बरं का. हा, कोर्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला थोडं घाईने घ्यायचं आहे. आता बघा, चौथ्या प्रश्नाकडे लक्ष द्या. मागील प्रश्नाप्रमाणे ह्या प्रश्नातील रिकाम्या जागा योग्य रूपाने भरा, है ना. आता मागील प्रश्नाप्रमाणे म्हणजे आता याच्या आधी 3 प्रश्न आपण पाहिले. प्रत्येका याच्यामध्ये काय होतं की विशेषाच्या लिंग वचन विभक्तीनुसार आपल्याला काय करायचं होतं, विशेषणाचं लिंग वचन विभक्ती योजून भरायचं होतं. त्याचप्रमाणे आता इथे सुद्धा आहे. हा, पहिलं वाक्य बघा, वयम अद्य कांश्चित कथाम शृणुयाम. वयम शृणुयाम म्हणजे आपण ऐकूया, आहे ना. काय? अद्य, केव्हा? अद्य. काय ऐकायचे? कथा, आहे ना. कथा म्हणजे कोणती ती माहित नाही, कथेचं नाव माहित आहे का? कोणती तरी कथा ऐकूया, आहे ना. हा, त्याला कोणती तरी मध्ये आता कथा शब्द कोणत्या लिंगात आहे? कथा ही स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी, करेक्ट. स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि कथाम हे कोणती विभक्ती आहे? द्वितीय. द्वितीय. हे बघा, हे लक्षात ठेवा की शेवटच्या अक्षरात टिंब आलं डोक्यावर, अनुस्वार आला की ती द्वितीय एक वचन असते. हे सोपं लक्षात ठेवायचं. हा, कथा द्वितीय एक वचन. मग आता किम शब्द स्त्रीलिंगात कसा चालतो? काम द्वितीय काम होते. का के काहा, काम के काहा, मग काय होईल? काम. कथाम सारखं काम. ठीक आहे. मग कामला काय जोडायचं? चित प्रत्यय जोडायचा. मग काय होईल? काम अनुस्वाराचा य होईल. कारण च य आहे ना, च वर्गाचा अनुस्वार य आहे म्हणून त्या अनुस्वाराचा उच्चार कसा येईल? य. कांचित, कांचित असा उच्चार येईल. हा, वयम अद्य कांचित कथाम शृणुयाम. लक्षात, शृणुयाम आलं क्रियापद. कारण वयम हे काय आहे? उत्तम पुरुष, उत्तम आहे. हा, उत्तम पुरुष बहुवचन आहे ना. वयम म्हणून नाही, बहुवचन शृणुयाम. नाही, एक वचन आहे. नाही सॉरी, बहुवचन आहे. अहम एक वचन आहे, आवाम द्विवचन आहे आणि वयम बहुवचन. म्हणून आता त्याच्यामध्ये काय होईल? त्याचं वयम नुसार क्रियापद काय होईल? शृणुयाम. एक वचन, द्विवचन, बहुवचन. प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, बहुवचन.
असं आहे. आणि हे आता राज्यभ्य म्हणजे राज्य हे काय आहे? नपुंसक लिंगी शब्द आहे का? हम्म, राज्य राज्य शब्द आहे ना, राज्य. हा राज्य राज्य नपुंसकलिंग होईल ना, ते राज्य म्हणतो की आपण राज्यम. आता ते नपुंसकी असो की पुल्लिंग असो, त्याचं भ्या आलं सारखंच आहे. म्हणजे काय, सारखंच आलं. हा, भ्या हा. आलं पुन्हा वरच्या सारखं, भ्या आलं म्हणजे कोणती विभक्ती आली? चतुर्थी चतुर्थी किंवा पंचमी बहुवचन आहे ना. बहुवचन हा, चतुर्थी. हा मग तेभ्य आता तेभ्य हा तेभ्यः राज्येभ्यः का होती? वर्गात तेभ्यः राज्येभ्यः जनाः आगताः आहे ना. एक थोडी शंका आहे ताई. हा बोला. कदाचित थोडा मागे आहे, पण वयम अद्य काशीत कथाम शृणुयाम म्हणजे आपण आता शृणुयाम, वयम अद्य काशीत कथाम शृणुयाम, याचा अर्थ मराठी अर्थ काय होईल की आता वयम आपण म्हणजे एखादी आपण, वयम म्हणजे आपण, मीच अनेक वचन आपण. आपण आता एक गोष्ट ऐकूया. अद्य म्हणजे आज, आता नाही. आता असलं तर हा, काय शब्द येतो? इदानीम. ओके. इदानीम म्हटलं की आता, पण अद्य हा, म्हणजे की अद्य आज शब्दाचा आज. आपण एक गोष्ट ऐकूया. हा, कोणती तरी काचित आलाय ना, काचित कोणती तरी गोष्ट ऐकूया. गोष्ट निश्चित नाही आहे, पण गोष्ट ऐकूया हे निश्चित आहे. पण गोष्ट बरोबर. कोणती ठरलेली नाही, म्हणून कोणती तरी गोष्ट ऐकूया. कांचित धन्यवाद. कथा ऐकूया. धन्यवाद. कळलं का? श्रीकांतजी, स्पष्ट झालं का? हो हो. हा, चला पुढे चालू. नाही तुम्ही प्रत्येकाला धन्यवाद नका म्हणू, माझं काम आहे सांगायचं. हा, चला मग आता हे वाक्य तुम्हाला करता येतील का या प्रश्नातले चौथ्या? कारण ते 1, 2, 3 चौथा आहे. हे पण सगळ्यांना घरी प्रयत्न करा. जे आले नाही ते नोट करा. उद्या आल्यावर पहिले विचारा, त्या सगळ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. ठीक आहे. हा, आता 5वाही तसाच प्रश्न आहे बघा. काय आहे? विशेषांच्या लिंग वचन आणि विभक्तीच्या अनुरूप मूल संख्या अथवा पूर्ण प्रत्ययांताच्या योग्य रूपाने रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न जसा होता या 4 मधला पहिला प्रश्न, तसाच हा 5वा प्रश्न आहे. पूर्ण प्रत्यय म्हणजे संख्यावाचक शब्द आहे ना. संख्यावाचक शब्द कंसात दिलेले आहे. पूर्वम एक कृषिकः आसीत्. प्रथम कृषिकः कसं आहे? एकच पुल्लिंगी एक वचन आहे. मग तर कसं आहे? प्रथम लागेल. हा, प्रथमः कृषिकः किंवा आसीत्. हा, तस्य चतुर्थ पुत्राः म्हणजे अनेक किती आहे? पुत्र हा, पंचमी किंवा षष्ठी, पंचमी किंवा चतुर्थी नाही पुत्र हा नाही, काय आहे? पुत्र होत ना, हा, पुत्र शब्दाचं कोणती विभक्ती आहे? आणि बहुवचन पुत्र पुत्रे पुत्रः, अनेक वचन हे प्रथम पुरुष. प्रथमा विभक्ती अनेक बहुवचन. हा, प्रथमा विभक्ती बहुवचन, बरोबर. सगळ्यांच्या लक्षात आलं का? पुत्र हा पहिल्या ह्याच्यात पूर्वम एकः कृषकः आसीत् असं येऊ नये. एका नाही, आपल्याला त्यांनी काय एका कृषकः आसीत्, एकः कृषकः आसीत् हे अगदी बरोबर आहे. पण आपल्याला त्यांनी इथे काय सांगितलंय? साध्या संख्या की पूर्ण प्रत्ययांत संख्या? पूर्ण प्रत्यय. मग प्रथमः कृषिकः आसीत् म्हणजे पूर्वी आपल्या भारत देशाचा जो आरंभ झाला, सुरुवात जिथून आहे कोणाला माहित नाही, सनातन आहे ते, त्याच्यामध्ये जो पहिला होता तो कोण होता? कृषक होता, म्हणजे शेतकरी. बाकीचे व्यवसाय हे सगळे नंतर सुरू झाले. पहिला व्यवसाय कोणता होता? शेती. शेतकरी हा पहिला व्यावसायिक होता. असा त्याचा पहिला अर्थ काय येईल शब्दाचा? पहिला. चतुर्थ्या येईल ना? चतुर्थ्या येईल ना? चतुर्थी शब्द कसा येतो? कोणत्या लिंगात येतो? चतुर्थी स्त्रीलिंगी आहे. हा, त्याची विभक्ती कोणती घ्यायची? प्रथमा विभक्ती बहुवचन. चतुर्थ्या गौरी सारखं, गौरी गौर्योः गौर्याः. गौर्यः, चतुर्थ्यः
बरोबर आहे. हो. तस्य चतुर्थ्यः पुत्राः आसन्. ठीक आहे, आता हे येईल का पूर्ण करता? हो. म्हणजे हे पहा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही प्रयत्न करा, जे येणार नाही ते उद्या मला विचारा, मी सगळं स्पष्ट करून तुम्हाला सांगेन, चिंता करू नका. हा. कारण हे आपण क्लास ज्या दिवशी आपला संपला त्या दिवशीच हे होमवर्क आहे, ते तुमचं राहिलं आहे म्हणून आपण ह्याला थोडस रिवाइज केलंय. पुढे जाऊ. आता हे पहा, व्यावहारिक शब्दावली. भूमी, भूमी शब्द आहे, जमीन आहे ना भूमी. तर त्या भूमीशी संबंधित जे शब्द आहेत, म्हणजे भूमी संबंधाशी जे जे शब्द येतात, आता पुल्लिंग शब्द हा कोणते कोणते आहेत? द्वीप, हा द्वीप आहे ना, द्वीप जमिनीवर असतो ना. लोक हा विश्व आहे ना, लोक किंवा विश्व. लोक हा हे पृथ्वीशी संबंधित आहेत सगळे. पर्वत हा जमिनीवर असतो. पाषाण हा दगड. परिसर हा जमिनीवरच असतो सगळा परिसर. पंक हा चिखल जमिनीवरच असतो. मार्ग हा जमिनीवरूनच मार्ग असतो. केदार हा शेत. केदार हा म्हणजे शेत. नवीन शब्द आहे केदार, हा लक्षात ठेवा. केदार म्हणजे शेत. आता हे झाले पुल्लिंगी शब्द. स्त्रीलिंग शब्द कोणते आहेत? 2 आहेत. वसुधा, वसुधा म्हणजे पृथ्वी आहे ना. मृत्तिका माती. हे दोन्ही शब्द पृथ्वीशी संबंधित आहेत, भूमीशी संबंधित आहेत. आता नपुंसकलिंग शब्द हा पुलिन, हा पुलिन हा म्हणजे समुद्र तट. सैकतम म्हणजे वाळू रेताड जागा. चूर्णम म्हणजे चूर्ण बारीक असं सपीठ. लोष्टम म्हणजे मातीचा गोळा. हे सगळे जमिनीशी संबंधित नपुंसकलिंग शब्द. आता जल एक शब्द संबंधित. एक बोला. विचारायचं, बोला. साधी शंका आहे. पंक जे आहे ना, तर हा. पंकज झालं की जच काय होतं? म्हणजे कमळ होतं ना, तर ज म्हणजे काय? पंकज म्हणजे कमळ कमळ. पंके जायते, म्हणजे अच्छा, पंक पंके. म्हणजे चिखलामध्ये जे उगवतं म्हणून त्याला ओके पंकज ओके, धन्यवाद. असं. जायते म्हणजे उत्पन्न होते, तयार होते असं. कमळ नेहमी चिखलातून उगवतं ना, असं आहे, म्हणून त्याला पंकज असं म्हणतात. हा. आता पहा, जलसंबंधी शब्द. पुल्लिंग शब्द समुद्र हा. कूप हा म्हणजे विहीर. गर्त हा म्हणजे खड्डा. तरंग हा लाट. कासार हा सरोवर आहे ना. आता हे पहा, केदार सारखं हे कासार हे नवीन शब्द आहे आपल्याला. बाकीच्या बहुतेक आपल्याला मराठीशी संबंधित असल्यामुळे माहिती असतात. हृद हा म्हणजे मोठा तलाव. कासार म्हणजे छोट सरोवर, लक्षात घ्या. हा. हृद हा म्हटलं की मोठा तलाव असतो. कल्लोल हा म्हणजे मोठी लाट. आणि जी खूप आवाज करत जी लाट येते, समुद्राच्या लाटा बघितल्या असतील ना कुठल्या तुम्ही, तर तुम्ही त्याच्यामध्ये तरंग आणि कल्लोल या 2 मधला फरक दिलेला आहे. तरंग म्हणजे छोटी लाट अशी जी शांत येते आहे ना किनाऱ्यावर, आणि कल्लोला म्हणजे ज्या खूप उंच उंच आणि भारी आवाज पाण्याचा होतो त्याला कल्लोला म्हणतात. अशा 2 प्रकारच्या लाटांचे शब्द दिले आहेत. तट हा म्हणजे किनारा किंवा तीर आहे ना. किनारा म्हणजे समुद्राचा, नदीचा आहे ना, कल्लोल सरोवराचा. म्हणजे सुनामी पण होऊ शकेल का? सुनामी कल्लोल हा, आहे. सुनामी हो, होऊ शकेल ना. कल्लोल हा म्हणजे तसं एकदम खूप भारी लाटा, त्याच्यासाठीच कल्लोल हा म्हणतात है ना. सुनामी म्हणजे तशाच लाटा असतात ना, भयंकर आवाज करणाऱ्या अशा. आवर्त हा म्हणजे भोवरा. पाण्यामध्ये भोवरा असतो ना, नदीमध्ये असतो आहे ना. आणि पुष्कळ ठिकाणी नदीला जाताना लोक नवीन लोकांना सूचना देतात की या ठिकाणी भोवरा आहे, जाऊ नये या भागामध्ये, पोहायला कोणी उतरू नका वगैरे असं असतं. कारण काय, नद्यांमध्ये भोवरे बहुतेक असतातच. त्याचे ठिकाणं गावकऱ्यांना माहिती असतात, नवीन लोकांना ते माहित नसतात. आणि एकदा त्या भोवऱ्यात फसलं की तो भोवरा कापून चिरून असं बाहेर पडणं पोहणाऱ्याला खूप ताकद लागते, आणि ताकद पुरली नाही तर माणूस त्याच्यात शेवटच आहे मग असं असतं. म्हणून त्या भोवऱ्याचं फार विशेष आहे नदीमध्ये. समजलं का? जलनिर्गम हा म्हणजे ज्याच्यातनं पाणी वाहून जातं, नाला आहे ना. छोटा असेल तर नाला, नाली अगदी छोटा असेल तर नाली. जलाशय हा म्हणजे तळ, छोटे छोटे तळे असतात त्याला जलाशय म्हणतात. स्त्रीलिंग आपगा म्हणजे नदी. नदीला स्त्रीलिंगी शब्द आहे आपगा. नपुंसकलिंग शब्द
पहा, जलम पाणी, पारम म्हणजे किनारा, आवरम, आवरम म्हणजे आपल्या बाजूचा किनारा. आता नदी म्हटलं की तिला दोन किनारे असतात आहे की नाही, एक एक पल्ल्याड म्हणतो, एक पल्ल्याड म्हणतो आपण आहे ना. तर अल्याड जो आहे तो आपल्या बाजूचा, पल्ल्याड म्हणजे विरुद्ध बाजूचा. मग आपल्या बाजूचा जो असतो त्याला आवरम असं म्हणायचं. आपण ज्या किनाऱ्याला उभा आहोत तो आवरम है ना, आपल्या बाजूचा किनारा. पल्वलम, पल्वलम आवरम, म्हणजे आवरम आणि दुसरा पारम म्हणजे दूरचा किनारा. हा बरोबर, पारम म्हणजे पलीकडचा किनारा. हम्म. अच्छा, पारम, आवरम. आवरम, आवरम पारम. आलवालम, आलवालम म्हणजे आळ, झाडाच्या भोवती आपण जे करतो पाणी टाकण्यासाठी त्याला म्हणतात आळ है ना. आलवालम हा थोडासा नवीन शब्द आहे. जे नवीन शब्द असतात ना ते थोडेसे 4-5 वेळा घोटून घोटून वाचायचे म्हणजे लक्षात राहतात. पुढे आपल्याला त्याचा म्हणजे कुठे आले ते शब्द तर त्याचा अर्थ लावायला लागेल वाक्यांचा, म्हणून त्याच्यासाठी हे शब्द दिलेले असतात. अलवलम. हम्म. आता पहा चाटुश्लोक. पहा, शिव ही वैराग्याची देवता आहे. त्याच्यापाशी काहीच नसल्यामुळे तो भिक्षा मागूनच स्वतःचा प्रपंच चालवू शकतो. पण त्याच्या या भिक्षा मागण्यावर पार्वती मात्र नाराज आहे. म्हणून ती एकदा त्याला काय सल्ला देते हे या श्लोकात सांगितलंय. रामाद्याचय मेदिनीम धनपते बीजम बलालांगकम बलालांगलम प्रेतेशान्महिषं तवास्ति वृषभः हालं त्रिशूलं तव शक्ताहं तव चान्नदानकरणे स्कंदोऽस्ति गोरक्षणे खिन्नाहं हरभिक्षया कुरु कृषीं गौरी वचस्पातु वहा. पहा काय ती सांगते तिला, असं जे शंकराचं जे आहे भिक्षा मागून ते तिला काही आवडत नाही. पर्वत राज्याची कन्या आहे, तिला काही ते पटत नाही. म्हणून ती काय सल्ला देते की पहा, रामाद्याचय मेदिनीम धनपतेर बीजम बलालांगलम. आता याच्यामध्ये यांनी शब्द सगळे दिलेले नाहीये याच्यामध्ये, फक्त त्यांनी अर्थ दिलेला आहे. पहा, तू परशुरामाकडून म्हणजे ज्याने सर्व पृथ्वी जिंकली आहे असा परशुराम है ना, त्याच्याकडनं काय कर, थोडासा जमिनीचा तुकडा मागून घे. आणि पुढे काय कर, तुझा मित्र असणाऱ्या कुबेराकडून, शंकराचा मित्र कुबेराकडून तू बियाणं मागून घे. बलरामाकडून नांगर माग, यमाकडून रेडा घे. तुझ्याकडे बैल आहेच, नंदी असतोच महादेवासोबत. तुझा त्रिशूल नांगराच्या पाळाचे काम करेल. शंकराच्या हाती त्रिशूळ असतो, तो नांगराचं काम करू शकतो. मी तुझ्यासाठी शेतावर जेवण आणू शकेल. शेतकऱ्याच्या बाया दुपारी त्यांची न्याहारीची वेळ असते तेव्हा आपलं घरून चांगली गरम भाकरी, चटणी जे काय असेल पिठलं डबा व्यवस्थित बांधून तिकडे शेतामध्ये नेतात. तोपर्यंत शेतकरी सकाळी अगदी पहाटेच आपलं थोडस काहीतरी प्रातर्विधी चहा पाणी आटोपून न्याहारी करून जातात. आणि माध्यान्हाला पत्नी त्यांची जेव्हा घेऊन येते शेतामध्ये डबा तेव्हा ते खातात, अशी त्यांची पद्धत असते. तर त्याप्रमाणे मी तुझ्यासाठी काय आणि जेवण आणू शकेल. कार्तिकेय गाई गुरांचं रक्षण करेल. एक मुलगा कार्तिकेय, त्याचं काय, तो काय करेल, गाई गुरांचं रक्षण करेल. पण आता हे भिक्षा मागणे नको. हे शिवा, तुझ्या भिक्षा मागण्याने मी खिन्न झाले आहे है ना. अशा प्रकारचे पार्वतीचे बोलणे आपले रक्षण करो. म्हणजे अशा प्रकारे जी पार्वती शंकराला बोलते ती पार्वती आपलं रक्षण करो असं ते, म्हणजे पार्वतीने हे जे सगळं म्हटलेलं आहे ह्या सगळ्यांमुळे तिचे हे सगळे विशेषण समजून ती अशी ही पार्वती आपले रक्षण करो है ना. आता हा श्लोक जरा कठीण आहे, समजायलाही कठीण आहे. आणि हे आहे, उद्या मी या श्लोकाचे सगळं म्हणजे काय पदपरिचय तुम्हाला उद्या लिहून घेईल आणि गणावर पाठवून देईल, म्हणजे तुम्हाला ते वाचून जास्त लवकर कळलं का. कारण शब्द बहुतेक त्याच्यात जरा कठीण आहेत. पुढचं पहा, समस्या. एकदा वाचूया का तो, मला एकदा वाचायचा आहे तो. हा वाचा ना. रामाद्याचय मेदिनीम हम्म. रामाद्याचय मेदिनीम धनपतेर बीजम
धनपतेर बीजम हम्म, बल्लालांगम. हम्म. नाही, याच्यामध्ये काहीतरी चुकतंय. म्हणजे कसे शब्द घ्यायचे? घनपतेर बीजम म्हणजे बला कुबेराला बीज. बला बलालांगलम. बलालांगलम. नाही नाही, बलालांगलम. आठ आठ शब्द असे घ्यायचे का? रामाद्याय च मेदिनीम हा धनपते बीजम बलालांगम नाही. प्रेतेशान्म महिषम. हा शुभम कालम त्रिशूलम तव. हे पा. हा बरोबर. दान करणे संदोषियो रक्षणे हा खिन्नाहं हरभिक्षये सौग्रीव च पाठव. सहज वाचता हा येतं. हो हा. हो, धन्यवाद धन्यवाद. आता 4 लक्ष पलीकडे का तुम्हाला? हो हो हो, खूप छान, म्हणून पहा. खूप म्हणून छान. पहा. रामाद्याय च मेदिनीं धनपते. चय. रामाद्याचय मेदिनीं धनपते. धनपतेर हा बीजं बलालांगनं बरोबर. बीजं बलालांगलम प्रेतेशान्महिषं तवास्ति ऋषभः फालं त्रिशूलं तव. हा. शक्ताहं तव चान्नदानकरणे हम्म. स्कंदोऽस्ति गोरक्षणे. हा. खिन्नाहं हरभिक्षया कुरु ऋषिं गौरीव च पातु वः. बरोबर. धन्यवाद. हा. रामाद्याचय आता चय मेदिनी म्हणजे आता काय म्हटलंय त्यांनी? आद्य राम म्हणजे कोण? परशुराम. परशुरामाचा हे झालेला आहे तो रामाच्या आधीच आहे की नाही अवतार, म्हणून आद्य म्हटलंय त्याला, है ना. म्हणजे परशुरामा त्याच्याकडनं काय करायचं? थोडीशी मेदिनी म्हणजे पृथ्वीचा थोडासा भाग. हा मेदिनी शब्द आधी आलाय. पृथ्वीचा थोडासा भाग मागून घे असं तिने सांगली आहे ना, कारण त्यांनी सर्व पृथ्वी जिंकलेली आहे. मेदिनी. धनपती म्हणजे कोण? कुबेर. त्याच्याकडनं थोडस बी बियाणं घे. बल्लालांगलम म्हणजे कोण? बळीराजा बळीरामाकडनं तू काय कर? ते हे मागून घे त्याचं काय नांगर आहे ना. नागर. हा बलरामाच्या जवळ ते त्याचं आयुध आहे ना, नांगर. आणि प्रेतेशान महिषम. प्रेतेशान म्हणजे कोण? यमराज. प्रेत नेणारा कोण असतो? यमराज असतो ना. तर त्याच्याकडनं काय मागून घे? त्याचा रेडा मागून घे, महिषम. आणि तुझ्याजवळ ऋषभ आहेस, तवास्ती ऋषभम. तुझ्याजवळ काय आहे? बैल आहेस तुझा नंदी. फालम त्रिशूलम तव. तुझं जे त्रिशूल आहे त्याचं फाळ म्हणजे नांगर करून टाक. फाळलम म्हणजे नांगर, है ना. शक्ता अहम तव अन्नदान करणे. मला शक्य आहे तुला अन्न आणून शेतामध्ये देणे. स्कंदोस्ती गोरक्षणे. स्कंद तू काय करेल? आपल्या गुरांचं रक्षण करेल. खिन्नाहम हर भिक्षया कुरु कृषीम. मी तुझ्या या भिक्षा मागण्याला मुळे अतिशय खिन्न झाली आहे. मला फार वाईट वाटते, आहे ना. त्यामुळे काय? कुरु कृषी म्हणजे तुम्ही शेती करा. कुरु म्हणजे कर असं आहे ना. एक 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 गौरी गोष्ट शेअर वचन. करतो. हा. तर एक गौरीचं गोष्ट हे जे शेअर. वचन आहे, हे गौरीचं वचन जे आहे ते अशा प्रकारचे वचन बोलणारी गौरी ती पाठ वहा म्हणजे वहा आम्हाला आमचं रक्षण करो, है ना. होत आहे. छान. एक सांगायचं होतं मला. खूप छान हा आहे, बोला. सगळ्यांना आवडेल आहे. हा तर बोल. विको वज्रदंतीचे डायरेक्टर एक आमची ताई आहे, आरती करमरकर. तर बरं. त्यांची भेट झाली होती आणि त्या कुठल्या तरी समारंभामध्ये सांगितलं की मॅनेजमेंटची देवी कुठली? अच्छा. तर मॅनेजमेंटची देवी म्हणजे पार्वती. हो का? अच्छा अच्छा. चांगलं, छान माहिती नवीन मिळाली. चांगलं, छान. विकोवाल्यांचं तुमचं नातं आहे का काही? पेंढारकर? नाही नाही, ते आमच्या तो सौंदर्य लहरीच्या ग्रुप मधल्या ताई आहेत त्या. अच्छा अच्छा. हे मला वाटतं कारण पेंढारकर आमच्या नागपूरचेच आहेत ना. असं, ओके. विकोवाले पेंढारकर. तुम्ही नागपूरचे नाहीत ना श्रीकांतजी? मी रावेर, जळगाव जिल्हा. रावेर. हा, मला हम्म. माहिती होतं तुम्ही नागपूरचे मी नाही आता म्हणून. पुण्याला असतो, राहतो मी पुण्याला, पण अच्छा. माझं गाव तिथलं आहे. बरं. चला पुढचं बघा. समस्या. आगत पांडवा सर्वे दुर्योधन समीहया तस्मै गां सुवर्णं च
रत्नानि विविधानि च. का दुर्योधनाची वाट पाहण्यासाठी सगळे पांडव आले है ना. त्याला गाय, सोनं आणि वेगवेगळी रत्ने. आता पायाच्यामध्ये हा याचा काव्याचा अर्थ दिलेला आहे है ना? तर आता याच्यावर आपल्याला काही कळतं का या अर्थ याचा आहे ना. अर्थ अर्धवट वाटते की नाही. हे दुर्योधनाची वाट पाहण्यासाठी सगळे पांडव आले. त्याला गाय, सोनं आणि वेगवेगळ्या रत्न वगैरे काय ते पुढचं काहीच अर्थ लागतच नाही एवढ्या याच्यावर आहे. मग आता याच्यामध्ये समस्या आहे ही, कशामुळे याची पूर्ती होईल ते पाहायचं. तर आता काय म्हटलं, या श्लोकाचा अर्थ समजत नाही, अपूर्ण असल्यासारखं वाटतो की नाही. त्याचबरोबर दुसऱ्या ओळीला काही क्रियापद दिसत नाही. पहा, तस्मै गाम सुवर्णम च रत्नानी विविधानी च. आता याच्यामध्ये क्रियापद आहे का कोणतं? नाहीये. हा, मग आगत हा पहिल्या ओळीत पहिल्याच ओळीत पहिलाच शब्द आहे आगत, क्रियापद आहे ना. पण दुसऱ्या ओळीला काय क्रियापदच नाही, आणि क्रियापदाशिवाय वाक्याची पूर्ती होतच नाही है ना. हा, आता श्लोकात लपलेले ते क्रियापद शोधा आणि अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. कुठे दिलेलं आहे? पाठाच्या शेवटी आहे म्हणते ना. हा, पहा, सर्वे दुर्योधन समीहया. पान नंबर 71 काढा. सर्वे दुर्योधन समीहया या शब्दाचा पदविभाग कसा आहे? सर्वे अदुहू यह धन समीहया. दुर्योधन जे शब्द आहे त्याच्यामध्ये काय आहे? सर्वे अदुहू. अ म्हणजे कसं आहे? त्या याच्यामध्ये सर्वेच्या याच्यामध्ये त्याचा संधी नियमानुसार तिथे अदू मधला अलोप पावलेला आहे. आता हे आपल्याला एवढ्या संधी अजून आपण झालेल्या नाही, त्यामुळे तुम्हाला त्याच्या खोलातलं समजणार नाही. आता फक्त तुर्तास एवढं लक्षात ठेवा. त्याला अध्याहार असं म्हणतात का? अध्याहार नाही, अध्याहार नाही. अध्याहार म्हणजे कसा असतो? अध्याहार म्हणजे श्लोकपूर्तीसाठी एखादं अक्षर वापरलेलं असतं, त्याचा अर्थ काही नसतो, पण त्या श्लोकाचं जे यमक जुळायचं किंवा त्या श्लोकाचं जे छंद आहे, त्या छंदाचे जेवढे अक्षर पाहिजे तेवढे त्या अक्षर होण्यासाठी काही तिथे अशी माहिती टाकतात. एखादा छोटा अक्षर शब्द टाकतात, त्याला अध्याहार म्हणतात. त्याचा त्या श्लोकाशी विशेष संबंध नसून त्याला अर्थही नसतो, असा शब्द असतो. इथे तुम्ही म्हणाला क्रियापद नाही, मग तिथं ते अध्याहार नाही होणार ते. नाही, आता बघा ना तुम्ही, याच्यात आपण वाचतोय त्याच्यात येईल ना. पहा काय म्हटलंय त्यांनी, सर्वे कोणत्या पहा, सर्वे दुर्योधन समीहया. आता सर्वे अदुहू यहा धन समीहया असा केला आहे. म्हणजे आता याच्यामध्ये दुर्योधन शब्द राहिला का? सर्वे अदुहू यह धन समीहा है ना. आता याच्यामध्ये अदुहू हे काय आहे? क्रियापद आहे अदुहू. त्यामुळे आपल्याला आता हे वाक्याचा अर्थ पूर्ण कळेल. आता तस्मै म्हणजे त्याला, यह म्हणजे जो, आगतः जो आला आहे त्याला, काय धन समीहया धनाच्या इच्छेने, समीहया म्हणजे इच्छेने. सर्वे पांडवा हा सगळ्या पांडवांनी, अदुहू म्हणजे दिले. अदू मी म्हटलं ना, अदुहू हे क्रियापद आहे, दिले. कळलं का? अदुहू म्हणजे दिले. काय दिले? गाम म्हणजे गाय, सुवर्णम सोनं, विविधानी रत्नानीच आणि विविध रत्ने सुद्धा. इथे आता त्याच्या पुढे त्यांनी दिलाय इथे सर्वे अवग्रह दुहू, ह्या पदात बसलेलं अदुहू हे क्रियापद समस्येचे कारण आहे. म्हणजे एवढ्या एक कारणामुळे ही समस्या निर्माण झाली. पण हे जर आपल्याला कळलं की सर्वे अदुहू आहे ना, सर्वे दुर्योधन समीहा हया, याच्यामध्ये अदुहू हा शब्द जडलेला आहे आणि तो आपल्याला संधी ज्यांना समजते त्यांना तो समजेल. आपल्याला तेवढा संधी आपण घेतलेल्या नसल्यामुळे, आपल्याला त्याचा अभ्यास नसल्यामुळे एकदम लक्षात येणार नाही है ना. मी सर्वे अदुहू, सर्वे नंतर अवग्रह तो अच्या जागी आलेला आहे ना. अचा लोप होऊन त्याच्या जागी अवग्रह येतो. आपल्याला पुढे ही संधी येणार आहे, मग तेव्हा तुम्हाला कळेल. आता कळलं का तुम्हाला? हो, छान. हा, हे मी त्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये वाचून पण मला कळलं नव्हतं, पण आता कळलं. छान.
हा त्याच्याकरता मातृभाषेतनं शिकावं. हा बरोबर. मातृभाषेत आपल्याला सगळं व्यवस्थित कळतं ना. विशेषानुरूप विशेषण बदलून वाक्य पुन्हा लिहा. आता हे पहा, याच्यामध्ये 6 वाक्य आहेत. हा, तर आता पहिलं वाक्य पहा. कश्चित पुस्तके दोषः अस्ति. आता इथे पुस्तकेचं विशेषण काय आहे? पुस्तके, पुस्तके म्हणजे पुस्तकामध्ये कोणती विभक्ती आहे? पहा, की आत वर मध्ये अशा अर्थाने सप्तमी. सप्तमी. अगदी बरोबर. पुस्तके है ना, पुस्तके सप्तमी. पुस्तके दोषः अस्ति. पुस्तकात दोष आहे. पण कोणत्या पुस्तकात माहित नाही, कोणत्या तरी आहेत. मग आता इथे त्यांनी कश्चित लिहिलं आहे. हे चूक आहे की बरोबर आहे? नाही, चूक आहे. चूक आहे. मग काय लागेल इथे? कस्मिन, कस्मिन लागेल बहुतेक. हा, पेज कस्मिन नंबर सप्तमी. नाही, आपण 5वा शुभाशी सोडला का? हा, 5वा कुठलं? पण पेज आपण नंबर इथे उडी मारली, उंच उडी मारली ती आपण. आपण हे समस्येचं उत्तर पाहिलं आणि त्याच्या पुढे आलो. बरं बरोबर. हा, थांबा थांबा, आता माझं लक्षात राहिलं नाही. मी ते पेज नंबर समस्येचं किती आहे? हा, पेज नंबर पेज नंबर आपला आहे 63. नाही, आता प्रश्न आपण क्रमांक 63. 63 वर सुभाषित आहेत ना. आपण ते दोघं पाहून घेऊ ना. 2 सुभाषित आहेत ना. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम म्हणजे यत अधिक उत्तम अशी याच्यात संधी आहे. हा, ग्रंथ कोटिभिः. कोणती विभक्ती आहे? विही म्हटलं तर चतुर्थी. बी चतुर्थी मतलब पण तृतीया. तृतीया तृतीया. खरं. तृतीया तृतीया बी. बहुवचन. तृतीया बहुवचन. परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. पहा काय म्हटलं? ग्रंथ कोटिभी म्हणजे ग्रंथ किती? कोटिभी म्हणजे कोट्यावधी ग्रंथांनी यत म्हणजे जे उत्तम जे सांगितलेलं आहे. काय? श्लोकार्धेन म्हणजे अर्ध्या श्लोकाने प्रवक्ष्यामि सांगतो. परोपकार हा पुण्याय पुण्यासाठी. परपीडनम दुसऱ्याला पीडा देणे. पापाय म्हणजे पापासाठी. आता काय याच्यामध्ये सगळे मागे पुढे पुढे मागे असे शब्द आहेत. याला आपल्याला सरळ कसं जोडायचं? पहा, कोटी ग्रंथांनी जे सांगितले ते मी अर्ध्या श्लोकातच सांगणार आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि अर्ध्या श्लोकातच मी सांगतो. काय? यदुक्तम ग्रंथ कोटिभिः कोटी ग्रंथांनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकातच सांगतो. काय? परोपकार हा पुण्याय. परोपकार केला तर तुम्हाला पुण्य मिळेल. पापाय परपीडनम आणि परपीडा परक्यांना तुम्ही दुसऱ्यांना जर पीडा देत राहिले, त्रासच देत राहिले तर तुम्हाला पाप लागणार आहे. आहे ना? एक प्रश्न एक हा, विचारू का? हो, विचारा. पुण्याय पापा, हे चतुर्थी आहे ना? पुण्याय पापाय. हा, पापासाठी पुण्यासाठी म्हणजे आणि पाप साठी मिळवणं. लाभ हा, होतं की साठी होतं? लाभ होतं की साठी होतं ते? साठी. म्हणजे जसं रुग्णाय आपण औषधी देतो म्हणतो बा, वैद्य रुग्णाय औषधं ददाती. चला ते झाला ना, ते साथी करता असे त्याचे प्रत्यय आहेत नाही. तर मग त्याला रुग्णाला नाही होऊ शकत का? रुग्णाला रुग्णासाठी एकच अर्थ आहे. म्हणजे मी साठी आणि रुग्णाला आपण वापरू शकतो. पण साठी योग्य आहे. साठी योग्य आहे. हो, योग्य आहे ना, काहीच हरकत नाही. आता मराठी अपभ्रंश करून आपण म्हणतो ते गोष्ट वेगळी. हो, बरं. कोटी तसं ग्रंथांनी जे सांगितले ते मी अर्ध्या श्लोकातच सांगणार आहे. काय? म्हणजे पहिलं जे आहे ते त्यांनी आपल्याला, मी तुम्हाला काय सांगणार आहे आणि किती याच्यात सांगणार आहे? एका ओळीत सांगणार आहे ना. म्हणजे अर्ध्या श्लोकात. एक ओळ म्हणजे 2 ओळींचा श्लोक आहे, त्याच्यात अर्ध्या ओळीतच तुम्हाला मी सांगणार आहे. आणि केवढं मोठं तत्व आहे. हजारो तुम्ही कोट्यावधी ग्रंथ तुम्ही पहा, म्हणजे जे उपदेशपर आहेत त्या प्रत्येकामध्ये तुम्हाला शेवटी हे तत्व त्याच्यात आहेच प्रत्येकात. काय? की परोपकार कराल तर तुम्हाला पुण्य लागेल
आणि परपीडा कराल तर तुम्हाला पाप लागेल, आहे की नाही? हे तर छोट्याशा सुभाषितापासून ग्रंथांपर्यंत सगळ्याच्यात हेच तत्व असतं ना, असं त्याचा अर्थ आहे. कळलं का हे तुम्हाला? बोला बोला. श्रीकांतजी, तुम्ही काय म्हणत? नाही सॉरी, माईक ओपन होत. ओके. पहा, पाप पुण्याची चर्चा करणारे अनेक ग्रंथ आहेत. माणसाचं आचरण कसं असावं कसं नसावं याविषयी वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला आहे. पण ह्या सगळ्यांचं सार एका ओळीत सांगता येतं. ते म्हणजे दुसऱ्यासाठी उपकार असं कृत्य केल्यास पुण्य मिळेल आणि दुसऱ्याला त्रास दिल्यास पाप मिळेल. झालं स्पष्ट आता हे सुभाषित? बरं, एक विचारू का? पेपर मध्ये ना, परीक्षेमध्ये पद विभाग प्रतिपदार्थ अर्थ असं लिहावं लागतं का आपल्याला? हो, तसं जे विचारलं असेल ते द्यावंच लागेल. ह्यांनी मला असं वाटतं किशोरजींनी एक प्रश्नपत्रिका टाकलेली आहे ग्रुपवर, ती थोडी कोणत्या? उघडून बघ. किशोरजी, तुम्ही टाकली आहे का किशोरजी? आम्ही दिली आहे ना, परिचयाचीच आहे ती प्रश्नपत्रिका. हो, पण अरटीवर आहे की आपल्या परिचय ग्रुपवर आहे, म्हणजे व्हॉट्सअपवर? संस्कृतवर आहे. अच्छा अच्छा. मग आम्हाला पण घ्या त्या ग्रुपमध्ये. हा ठीक आहे ना, काही करून घेऊ इकडे तिकडे. नाही, मी मला पण काही मिळालंय परिचयाच्या प्रश्नपत्रिका, त्या मी टाकतो वाटलं. त्या बँगलोरच्या आहेत त्या. असू द्या ना, बँगलोरचं असलं तर ती तिकडची कोणती कर्नाटक भाषा असेल ती कळणार नाही, पण आपलं संस्कृत तर वाचता येईल. नाही, त्याच्यात कन्नड आणि इंग्लिश दोन्ही दिली आहे. मला असं वाटतं यांनी जी किशोरजींनी टाकली ना ती तशीच आहे. कन्नड आणि इंग्लिश ती टाकली का दादा तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात ना माझ्या संस्कृतच्या अभ्यासिका? हो, त्या ग्रुपमध्ये आहो ना मी. हा बरोबर, ओके ठीक आहे. हे पहा, जलबिंदू निपातेन, पुढचं सुभाषित बघा. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः हेतु सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च. जलबिंदू निपातेन म्हणजे एक एक थेंब पाणी पडून पडून काय होतं, ते घट पूर्ण भरतो, आहे ना. क्रमशः पूर्यते घटः जलबिंदू निपातेन. थेंबे थेंबे घट भरे. हा, थेंबे थेंबे तळे साचे असं आहे. घट भरे म्हणजे इथे त्यांनी घट भरतो हे त्यांनी सांगितलंय. हे पहा, आता त्यांनी काय, सर्व विद्यानां धर्मस्य च धनस्य च हेतुः स हेतुः. धर्मस्य म्हणजे धर्माचा, धनस्य आणि धनाचा, सह हेतू तोच नियम आहे. कोणता? पण क्षणशः काय सुभाषित आठवत नाही राहिलं मला. जाऊ द्या, पण कणाकणांनी कणशैव असं काहीतरी आहे. हा, असं आहे ते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की कणाकणाने तुम्ही हे करा, धन गोळा करा, आणि क्षण क्षण तुम्ही विद्या गोळा करा. तुमचं जे आयुष्य आहे त्याच्यातल्या प्रत्येक क्षणाचा तुम्ही विद्येसाठी, विद्यार्जनासाठी उपयोग करा, असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. सर्व विद्यांना म्हणजे षष्टी बहुवचन आहे का? हा, विद्याना, बरोबर. आता याचा अर्थ कळला काय श्लोकाचा, सुभाषिताचा? हो, हेतू सर्व विद्यांना हा, पाण्याच्या एक एक थेंबाने, म्हणजे तो थेंब पडल्यामुळे क्रमाक्रमाने घट भरतो. सर्व प्रकारच्या विद्या, धर्म आणि संपत्ती ह्याही अशाच प्रकारे थेंबे थेंबे साचत असतात. म्हणजे विद्या क्षणाक्षणाचा विचार करून क्षणाक्षणाला विद्या संपादन करण्याचा प्रयत्न करा, वाया घालवू नका, असा त्याचा आहे. तसेच धर्माची आपला जो धर्म आहे त्या धर्माची जाण ठेवा, आणि तो धर्म पाळण्यासाठी क्षणाक्षणाला कसा आपला धर्म आपण पाळू आणि कसा धर्मानुसार आपलं आयुष्य आपण घालवू याचा तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. आणि क्षणशः कणश्चैव विद्यार्थं च साधयेत्. क्षणे नष्टो कुतो विद्या, कणे नष्टो कुतो धनम. करेक्ट, बरोबर शोधून काढला तुम्ही, धन्यवाद. मला ते आठवत नव्हतं सुभाषित.
चला आता हे पदसंग्रह पुन्हा आपण मागचे जे केले तसेच आहेत ते वाचायचे. चला आता हा हे ना वाचा एकेकीने एक एक वाचा एकेकाने. मिल्यते मिले हा. मेलिष्यति हा. मेलित्वं मेलितव्यं मेलिनीयं मिलितः मेलनीयम मेलनीयं मिलितः मिलिता मिलितं मी आता मी वाचते. झालं ना आता आमचं? मिलितवती मिलन मिलन्ति हा. मिलित्वा सम्मिल्य हा. मेलितुं मेली तुम बरोबर. पुढचं वाचा कोण वाचतं? धावणे धुणे धावती धाव्यते धाविष्यति धावितव्यम धावनीयम धावितः धाविता धावितम धौतः धौताः धौता धौतम धावितवान धावितवती धौतवान धौतवती धावन धावन्ती धावित्वा धौत्वा प्रधाव्य धावितुम. हा. पुढचं वाचा. नंद कोण वाचताय? श्रीकांतजी वाचा. सुरेशजी काही बोलले नाहीत आज, काही आवाज ऐकला नाही. सुरेशजी तुम्ही वाचा आहे आहेत ना? हा वाचा. नंदती आनंदित होणे. नंदते नंदते नंद्यते नंदितव्यम नंदनीयम नंदितः नंदिता नंदितम नंदितवान नंदितवती नंदन नंदती नंदन आहे ते. नंदित्वा ज्याचा पाय लंगडा असतो त्याचा उच्चार अर्धाच आला पाहिजे. नंदन नंदन अभिनंद्य अनंदितुम नंदितुम. हा. श्रीकांतजी काव्य कथा त्यांच्या नंदिनीचा आहे ते पहिला पॅराग्राफ वाचा. हा एक शंका होती मला, थोडं विचारतो. बोला. आता हे जे शब्द आहेत ना पद संग्रह मध्ये, हे सगळे आता हे असेच्या असे याच क्रमाने पाठ करून ठेवायचे का आणि याचे वाक्य तयार करून ठेवायचे? हा. ते असेच्या असे वाचून वाचून प्रत्येक धड्यातले आपण सारखे वाचत गेलो की तो क्रम आपल्याला लक्षात येतो. फक्त त्या क्रमामध्ये कोणत्या क्रमाचा काय अर्थ आहे हे आपल्याला पहिल्याच धड्यात दिलेला आहे. त्याच्यावरनं आपल्याला अर्थ समजून वाचायचं हे लक्षात घ्या. कळलं का? हा. तोंडात बसलेच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला वाक्य उच्चारता येणार नाहीत. हा. चला आता हे काव्यकथा जी आहे काव्यकथा वाचतो. सप्त 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 सप्तदश नाही सप्तमः पाठः काव्यकथा. नन्दिन्याः वरप्रसादः नन्दिन्याः वरप्रसादः. सिंह पुनः अवदत् नृप तव भूतदया योग्या किन्तु त्वं शरीरं त्यक्तुम् इच्छसि तेन एका धेनुः रक्षिता भवति जीवसि सर्वाः प्रजाः रक्षिताः भवन्ति. आचार्यस्य एका एव धेनुः अस्ति, सा मृता भवति चेत् आचार्य कुपितः भवति इति चिन्ता न कर्तव्यः. आचार्य कोटिशः धेनुदानं कुरु इति. आचार्याय कोटिशः धेनुदानं कुरु इति. दुसरा पॅराग्राफाचा किशोरजी. दिलीपः सिंहस्य वाक्यं श्रुत्वा यदि अहं धेनुरक्षणं न करोमि तर्हि मम जीवनम् एवं व्यर्थम्. त्वम् अपि पराधीनः खलु. त्वं वृक्षस्य रक्षणं करोषि. यदि वृक्ष नष्टः भवति तर्हि ईश्वरं कथं पश्यसि. यदि वृक्षः विसर्गाचा उच्चार नीट करा. यदि वृक्षः नष्टः भवति तर्हि ईश्वरं कथं पश्यसि. अतः अहं मम शरीरं ददामि. आचार्यस्य धेनुं त्यज इति अकथयत्.
आचार्यस्य धेनुं त्यज. आचार्यस्य धेनू त्यज इति हा. अकथयत. अकथयत. हा, पुढे पुढे कोण वाचतंय वाचा. सिंह नृपस्य प्रार्थनाम् अंगीकृतवान्. नृपः मुखम् अधोभागे अकरोत्. प्राणान् त्यक्तुं सिद्ध अभवत्. तत्क्षणे पुष्पवृष्टिः अभवत्. तत् वत्स तिष्ठ इति ध्वनिः श्रुतः. शब्द पूर्ण म्हणा. वत्स नाही म्हणायचं. वत्स उत्तिष्ठ इति ध्वनिः श्रुतः. दिलीपः अपश्यत्. सिंह नास्ति केवलं नंदिनी. पुढे वाचा कोणीतरी. हा, चला कोण वाचताय पुढचं. सुरेशजी वाचा. अरे आज आपले हे नाही आहेत का, पाच्छापूरकरजी नाही आलेत का? नाही. नंदिनी रूप दृष्टवा मया परीक्षा कृता. मम सर्व मम मया तव सेवया अहं प्रसन्ना. सर्व मम माया. तव सेवया अहं प्रसन्ना वरं ददामि पृच्छेति कथयत्. दिलीपः मम सन्तानः भवतु इति प्रार्थनां कृतवान्. नंदिनी वरं दत्तवती. मम क्षीरं पिब इति उक्तवती. नृपः क्षीरं पीतवान्. परस्मिन् दिने नृप सुदक्षिणाच्च राजधानीम् आगतौ. कालः अतीतः. सुदिना गर्भवती अभवत्. सुदक्षिणा गर्भवती अभवत्. शुभे मुहूर्त पुत्रं प्रसूवती. शुभे मुहूर्ते पुत्रं प्रसूतवती. नृपः पुत्रस्य रघु इति नामधेयं कृतवान्. काय कथा समजली सगळ्यांना? हो. आपण एकदा घेतलेली आहे ही कथा आहे ना. नंदिनीचा वरप्रसाद. नंदिनीने वर दिला, त्याची परीक्षा पाहिली. कोणाची? राजाची. रघुराजाची. आणि तेव्हा त्याच्या परीक्षेमध्ये तो पास झाला. तेव्हा तिने सांगितलं की वर माग. वर कोणता मागितला? पुत्र प्राप्ती. आणि त्याला पुत्र प्राप्तीसाठीच तो तिथे आला होता नंदिनीची सेवा करायला, आहे ना. तर नंदिनी प्रसन्न झाली आणि तिने त्याची परीक्षा पाहिली आणि तो पास झाला. त्याच्यामुळे तिने त्याला सांगितलं आता तू वर माग. तर त्याने सांगितलं मला पुत्र नाही आहे. तिने सांगितलं तू माझं दूध पी आणि तुला त्यांनी प्रसाद मिळेल. आणि त्यांनी ते तसं क्षीरम पितवान, दूध पिला तो, है ना. परस्मिन दिने नृपः सुदक्षिणासह राजधानी आगतौ. आणि दुसऱ्या दिवशी सुदक्षिणेसह तो कुठे आला? आपल्या राजधानीत परत आला, है ना. आणि त्यानंतर काही कालांतराने ती गर्भवती राहिली आणि त्याला मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी रघु असं ठेवलं. नामधेयम रघु इति कृतवान. ठीक आहे. पुन्हा सगळ्यांनी ही गोष्ट घरी आपल्या उद्याच्या क्लासच्या आधी चांगली शांततेने वाचा. त्याच्यात काय ग्रामर आहे, कोणत्या याची कोणती विभक्ती आहे, क्रियापदाचं कोणतं वचन विभक्ती आहे, हे आहे, ह्याचा सगळा विचार करून वाचा. आणि विचार करत असताना ज्याचा अर्थ कळला नाही किंवा विभक्ती, वचन, ग्रामर, व्याकरण त्याच्यातलं कळलं नाही तर ते नोट करा आणि ते मी उद्या तुम्हाला सगळं सांगेन. म्हणजे आणखीन तुम्हाला व्यवस्थित कळेल. कळलं का? शब्दशः भाषांतर वरचं पाहून खालचं समजणं काही कठीण नाही आहे. पण ते असंच का आलं ते तसंच का आलं याच्यासाठी आपल्याला त्यातला व्याकरणाचा भाग कळला पाहिजे, है ना. तर तशा दृष्टीने वाचा म्हणजे मग होईल. चला आता आपण इथे थांबूया. आपल्याला पुढचा भाग जो आहे अन्वयक्रम तो उद्या घेता येईल. आणि अनुवाद पद्धती, ह्या अनुवाद पद्धती जरा आपल्याला केअरफुली शिकावं लागणार आहे, लक्षात ठेवा. हो. आणि मग गुणसंधी घेतली ना आपण? गुणसंधी झाली वाटतं. झाली आहे ना. मला एक संधी झाली. गुणसंधी झाली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त आता ह्याच्यातले दोनच मुद्दे राहिले, अनुवाद पद्धती आणि अन्वयक्रम. हा आपण उद्या घेऊ आणि लगेच उद्या चौथ्या पाठाला सुरुवात करून घेऊ. ठीक आहे. चला शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः.
सर्वे सन्तु निरामया कश्चित् दुःखभाग् ॐ शान्ति शान्ति शांती शांती पुनर्मिलामः एक वादने सगळ्यांनी लक्षात घ्या एक गोष्ट. आज आपण प्रार्थना पहिली म्हणायचं विसरलो घाईमध्ये. तसं होऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. मला आठवण देत चला. सुरू ठीक आहे, सुरू उद्या मी करायच्या म्हणेन. आधी प्रार्थना म्हटल्या गेली पाहिजे. उद्या मी म्हणेन. हो चालेल. तुम्ही म्हणा मी म्हणा तो प्रश्न नाही. म्हटल्या जाणं हा महत्वाचा भाग आहे. तर उद्या लक्षात ठेवा. प्रत्येकाने एक एक दिवस म्हटली तरी हरकत नाही. सगळ्यांच्या तोंडी बसेल प्रार्थना. ठीक आहे. चला पुनर्मिलाम श्वास अष्टवादने. अष्टवादन. अस्तु. धन्यवाद. अस्तु. आणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. अरे कसं जायचं परत लेट लिव्हिंग लेट